राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता. नुकसान भरपाईच्या दृष्टीनं काही निर्णय होणार का याकडे नजरा. नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला प्रकरण. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय. राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली खंत. मंत्री गिरीश महाजन धाराशिवमधील भूमपरांडाकडे रवाना. महाजन अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरस्थितीची आणि नुकसानीची पाहणी करणार. मदत आणि बचाव कार्याचा घेणार आढावा. अमरावतीत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कर्जमाफी करावी. खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. सरकारचा एकही मंत्री शेती बांधावर नसल्याची वानखेडेंची टीका. दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्याचा यंदा ओल्या दुष्काळाचा सामना. मराठवाड्यातील 27 लाख हेक्टरवरील सर्व पिकं जमीनदोस्त. परतीच्या पावसाने मराठवाड्याचा राज्याच्या अनेक भागात हाहाकार उडवलेला असताना सरकार कुठे गेले? सामनातून सरकारला सवाल. राज ठाकरेंच्या विरोधातील याचिकेच्या योग्यतेवर न्यायालयाचा सवाल. याचिकेत जनहित काय? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल. राज ठाकरे आणि मनसेकडून होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्य आणि मारहाणीच्या घटनांविरोधात जनहित याचिका. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका. इतिहासात प्रथमच सीना नदीला महापूर. माढा करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या नदीला पूर. सीना नदी 2,12,000 क्युसेक विसर्गाने प्रवाहित. बीडच्या माजल गावात पावसाचा कहर. चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा वेढा. गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावले एनडीआरएफ. माजलगाव तालुक्यात प्रशासन अलर्ट मोडवर. अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कायम. नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. 7 तालुक्यात 427 गावं बाधित. जिल्ह्याला उद्यापर्यंत येलो अलर्ट. मुंबईत यंदा सरासरीहून अधिक पाऊस. आतापर्यंत 3.5 महिन्यात 105% पावसाची नोंद. मुंबईतील तलावातील पाणीसाठा 99%वर. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटीत सदृश पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा. भूमपरांडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान. अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोसळधार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. भूमपरांडासह कळंब परिसरात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत. धुळ्यात मुसळधार पावसामुळे शहरातल्या विविध भागात पाणी. जनजीवन विस्कळीत. पोलीस अधीक्षक कार्यालय, रुग्णालय, शाळा, महानगरपालिका सखल भागातील रस्ते पाण्यात. धाराशिवमध्ये पुरामध्ये अडकलेले नागरिक यांना वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एनडीआरएफ जवानांसोबत केली मदत. घराच्या छतावर अडकलेल्या कुटुंबियांची सुखरूप सुटका. बीड तालुक्यात नांदूर हवेली गावात पुरात 36 लोक अडकले. नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ पथक हवेली गावात दाखल. सोलापुरातील ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर. सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी. भिवंडीत संध्याकाळपासूनच पावसाची रिपरिप. वंजारपट्टी नाका परिसरात पाणी साचलं. पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक त्रस्त. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार. 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. बीडमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती. हवामान विभागाचा इशारा. नांदेड शहरात पावसाची हजेरी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पुढील 3 दिवस नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. हिंगोली दमदार पाऊस. शेतकरी महिलांचा चिमुरडे अडकले पुराच्या पाण्यात.
जळगाव जिल्ह्यात पावसाचं थैमान, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, गावाला पाण्याचा वेढा. नवरात्र उत्सवात पडणार दमदार पाऊस, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचं अलर्ट. पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह बरसणार. जालन्यात दहिफळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, 2 एकर सोयाबीन पाण्याखाली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अतिवृष्टीने सगळं उद्ध्वस्त, शेतकरी आक्रमक, परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे तालुक्यातील बहळा नदीला पूर, नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ संतप्त. बीडच्या आष्टीतील कडा शहरात पावसाचा हाहाकार, बीड अहिल्यानगर महामार्ग बंद. धाराशिवच्या पिंपळगावात पावसाचा हाहाकार, पावसामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान, पावसाच्या पाण्यात 17 गायी आणि शेळ्या गेल्या वाहून. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना अद्याप फळपिका विम्याची रक्कम मिळाली नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा, सतीश सावंत यांचा इशारा. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात अतिवृष्टी, सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, बाधित क्षेत्राचे पंचनामे करून 37 कोटी 70 लाख रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले. पैठणमध्ये रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी, पाण्यामुळे मोसंबी पिकांचं नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची लवकर भरती प्रक्रिया बेकायदेशीर, परिस्थितींना प्राधान्य दिल्याचा आरोप, माजी संचालक आणि शिवसेना पदाधिकारी मयूर पाटील यांची हायकोर्टात धाव. पूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, भात पिकावर हळदी रोग आणि चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव. बेळगावमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गा माता दौडीला सुरुवात, दौडीच्या पहिल्या दिवशी दौडीत हजारो तरुण तरुणी सहभागी. सततच्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात, हळदीचे क्षेत्र वाढले परंतु उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता. हिंगोलीत महामार्गाच्या कडेच्या प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था, निवाऱ्याची पडझड, तर काही निवाऱ्यांमध्ये गवत वाढले, निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. उल्हासनगरात रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई, वाहतूक पोलीस आणि पालिकेची संयुक्त कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयातून 2,500 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी, 250 शिक्षकांना सुनावणीसाठी बोलावलं. शासनाच्या लीज धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रधान सचिवांना हायकोर्टाची नोटीस, शासनाच्या जमिनींच्या लीज प्रकरणी हर्षवर्धन जाधवांची जनहित याचिका, नाममात्र दरात दिलेल्या लीजवरून राज्याला महसूल तोटा. शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारचा दणका, विश्वस्त व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक. फेरीवाल्यांना नागरी हक्क आहेत, त्यांना मनमानी पद्धतीनं हटवू शकत नाही, उच्च न्यायालयाची टिप्पणी. कामाठीपुरा येथील फेरीवाल्यांच्या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. युवा महोत्सवात सहभागी न झालेल्या 25 महाविद्यालयांना 10,000चा दंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2 दिवसीय युवा महोत्सव पार, 151 महाविद्यालयातील 985 विद्यार्थ्यांचा सहभाग. सावरकर सदनाचे संवर्धन करण्यास सरकारची तयारी, सदनाला राष्ट्रीय दर्जा देण्याच्या मागणीसाठी अभिनय भारत काँग्रेसचे अध्यक्ष पंकज फडणवीस यांची याचिका, पुढच्या आठवड्यात सुनावणी. दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवून 377 कोटींची फसवणूक, आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. 16 मार्च 2023 रोजी आरोपीला अटक. अहिल्यानगरमध्ये अंत्यविधीसाठी जागा नसल्याने मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणला. सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध, कार्यालयाबाहेर आंदोलन. भारतात दत्तक मुलं घेण्याच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र अव्वल स्थानावर.
महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका, घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवे दर. रेलनीरचे बाटली बंद, पाणी आजपासून 1 रुपयाने स्वस्त. 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर 500 मिलीमीटर बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार. शेअर बाजारात जबरदस्त तेजी, ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब ठरला फुसकाच. इतरही बातम्यांसाठी